नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रोहित. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आता या खोपोलीमध्ये आहे आणि जसं तुम्ही टायटल बघताय तर त्याच्यावरून आपण KP वॉटरफॉलला जाणार आहे. तर बघूया आता आपण पुढे काय काय एक्सप्लोअर करतो आणि कसं काय आहे ते. तर आपल्यासोबत आहे इकडे हे लोक सगळे खोपोलीचे गाववाले माझे जुने मित्र आहेत. हा संकेत आहे, हा सिद्धेश, सौरभ, हे माझे ऑफिसचे 2 मित्र आदित्य आणि हितेश. तर आपण बघूया पुढे की काय होतं आहे आणि कसं एक्सप्लोअर करतो आहे ते. तर तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही काळजीपूर्वक पुढे नक्की व्हिडिओ बघा. मित्रांनो, आता आपण हे दत्त मंदिरच्या इकडे आलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे दत्त मंदिर आहे. तर इकडून 2 रस्ते जातात. एक हा या मंदिराच्या इकडून आणि इकडूनच तुम्हाला लेफ्ट घेऊन या साईडने जायचं आहे. इकडून जेनिथ वॉटरफॉल आणि KPला जातो. हे तुम्ही वडाचं झाड बघू शकता. तर आपल्याला इकडून सरळ जायचं आहे या रस्त्याने. आणि आपला आजचा गाईड आहे हा सौरभ. तर हा आपल्याला सगळं दाखवणार आहे. हा राहणारा इकडचाच खोपोलीचा आणि त्याच्यासोबत हा सिद्धेश. या दोघांसोबत आपण चाललेलो आहे KP वॉटरफॉल. आपला पहिला टप्पा आहे पुढचा समोरचा डोंगर. आपल्याला आता ही गाय आणि म्हशीने वहिवाट केले, त्या वाटेने आता आपल्याला जायचं आहे पुढं. तर दुसऱ्या टप्प्याला भेटूया. मित्रांनो, या सौरभने आपल्याला असे ग्लोव्स दिलेत आहे आणि खूप चांगली सोय करतो आपली. तर तुम्ही बघू शकता हे ग्लोव्स. मी ह्याला विचारू इच्छितो की हे ग्लोव्स तू का दिलेस? कारण काय माहिती आहे काय, आपल्याला माहिती नाही वरती काही असू शकतो, साप असू शकतो किंवा हाताला खाज येणारी काही जखम बिकम होऊ शकते, की आपण कुठं गवतामध्ये आपला हात नाही कापला पाहिजे. आपण ट्रेकिंग करणार आहे आणि आपल्याकडे काही रोप बीप नाही, आपण डायरेक्ट डोंगर स्टेप बाय स्टेप चढणार आहे. तर त्याच्यामुळं आपण कुठल्या गवताला हात पकडणार आणि आपला हात कापणार कुठं, आपल्याला आपण चालू आहे डोंगरावरती, आपल्याला कुठं काही हॉस्पिटलचा वरती अर्जंटमध्ये भेटणार नाही, त्यासाठी आपण ग्लोव्स घालतो. ओके, ठीक आहे. आणि अजून एक प्रश्न मी तुला विचारू इच्छितो की या ट्रेकसाठी आपल्याला काय काय प्रिकॉशन घ्यावे लागतील, जसं की जे हे तू हँड ग्लोव्स सांगितले. ओडोमॉस घ्यायचं आहे आपल्याला. ओके. स्टार्टिंग मच्छर नको चावला, कुठला किडा चावला तर इन्फेक्शन मानेला किंवा हाताला काही होऊ शकतो. तर तुम्ही ग्लव्स एक कॅरी करायचं आहे, ओडोमॉस करायचं आहे, ओडोमॉस आणि कंपल्सरी शूज पाहिजे आपल्याला. वरती पावसामुळं चिकट झालेलं असेल, त्याच्यावरनं जर स्लिप झालं तर आपल्याला परत खाली जाऊन त्याला आणता नाही येणार. आणता आला तर पूर्ण रात्र घालावं लागेल आपल्याला त्या पोराला शोधायला. त्यासाठी कंपल्सरी आहे तुम्हाला शूज कंपल्सरी घालणं. ओके, खूप चांगली माहिती दिली. तसंच हा सौरभ आपला या ठिकाणी खोपोलीमध्ये भरपूर सारे ट्रॅक करत असतो. तर सौरभ, तुझा कॉन्टॅक्ट नंबर जरा देऊ शकतो का इकडे? माझं नाव आहे सौरभ दिनेश कोळशे. माझा नंबर आहे 8390321668. ओके, तसं मी हा नंबर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण देईन. आणि थँक्यू, तू आम्हाला इकडे घेऊन आलास आणि अशी चांगली ट्रिप आमची होते. तर खूप मजा येते ट्रॅक करायला. आता याच्या पुढे पण आपण खूप एक्सप्लोअर करणार आहे. तर मेन मुद्दा आपला तो ट्रॅकवरती जायचा आहे, तर तिकडे जाऊन आपण भेटूया आणि अजून पुढे काय होतं आहे ते बघूया. चला. आता पाहू शकता आपण फर्स्ट स्टेज झाली आपली. आता आपण डोंगरात ना आलो आहे पूर्ण फुल टू. नाही तिथं जायला जागा, यायला जागा. तो रोहित सक्कल आपला मित्र, तो वाट दाखवत आहे. प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा. आता आपला दुसरा टप्पा म्हणजे समोरचा डोंगर. समोरच्या डोंगरामध्ये 15 पायऱ्या आहेत. एकूण तशा त्या 10च आहेत, पण काय काय जास्त दरड कोसळून अर्धे बुजलेले आहेत. तर आपण आता स्टेप चढणार आहे. तर आपले मित्र चालले आहेत, त्यांना सांगितल्याप्रमाणे चला थर्ड स्टेजला जाऊया आपण. या डोंगरावरच्या इकडची हे पायरे चालू झाले, म्हणजे हा रस्ता आहे आपल्या तिकडे पायऱ्यांच्या इकडे जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. आणि येताना जरा खूप प्रिकॉशन घ्या. स्लिपरी शूज आणि ते सगळं टाळा. ग्रिपवाले शूज घाला. सौरभकडे भरपूर अशी माहिती आहे या जंगलाबद्दल. तर तुम्ही एक एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या. हे तू कसलं पान आणलंयस? सागाचं पान आहे, तिथे भेटू शकतो कुठेही. तिथे पूर्ण सागाची पानाचं पूर्ण डोंगर आहे. तर हा आपण हाताला जर घासला तर ह्याच्यातनं ब्लड निघतो, म्हणजे
तुम्ही पाहू शकता हा जो पाणी आहे हातावर घासल्यावर काय होतं त्याचं. थोडं आपल्याला पाणी घ्यायचं. आता पाहू शकता आपल्या हातामध्ये ब्लड असा निघेल. खोटा खरं नाही आहे. माझ्या हातातला पण नाही, पाहू शकता. आता तुम्हाला वाटेल का हातातला निघाला. तुम्ही बघू शकता असे आपल्याला शिड्या आहेत आणि या ठिकाणी हा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. आणि आपण इकडून खालून आलेलो आहे या ठिकाणी. असं गोल फिरून लोक इकडे रेस्ट करतात आहे आणि आपण इकडून या रस्त्याने जाणार आहे. मी तुम्हाला काहीतरी माहिती सांगतोय. तुम्हाला जर रस्ता जर भेटला नाही तर तुम्हाला एक वॉटरफॉल बघत आहे त्या डोंगराच्या समोर, जिथं ट्रेनची पटरी आहे त्याच्या बाजूचा वॉटरफॉल. त्याच्या वॉटरफॉलच्या बाजूने तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. कुठं हरवण्याची शक्यता नाही आहे. जर हरवलाच तर मोबाईलवर कॉन्टॅक्ट करू शकता. जिथं तुमचा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल त्यांना कॉन्टॅक्ट करता. मग तुमच्यासोबत जी हेल्पलाईन दिलेली असते ट्रॅकिंगवाले जे येतात ते हेल्पलाईन सगळ्यांनी म्हणजे नंबर घ्यायचा आहे तुम्हाला. आणि जो वॉटरफॉल आहे त्या साईडला खाली वॉटरफॉल आहे. आता पाऊस पडत नाही म्हणून तो वॉटरफॉल चालू नाही आहे. जेव्हा वॉटरफॉल चालू होईल, तुम्ही जर पावसात जर यायचं असेल तर जो वॉटरफॉल पडतो त्याच्या बाजूने तुम्हाला यायचं आहे. तुम्हाला पूर्ण ट्रॅकिंग मस्त आणि मजेत करायची असेल तर तुम्ही वर गेल्याच्या नंतर तुम्हाला हे आता इथं खूप मच्छर आहेत म्हणून सांगतोय ओडोमॉस पहिले कॅरी करा. त्यासाठी धन्यवाद. आणि या रस्त्यावरून पावसामध्ये या रस्त्यावरून जाताना तुम्ही एकदम सांभाळून जावा, कारण घसरण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही इकडून या साईडला बघितला तर एकदम खाली दरी आहे. जर इकडून पाय घसरला तर एकदम खाली जाण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी एकदम सांभाळून तुम्ही काळजीपूर्वक जावा आणि तुमचा ट्रॅक एन्जॉय करा. मित्रांनो बघू शकता आदित्य आपल्या इकडे वेट करत आहे आणि तुम्ही खाली इकडे दरी बघू शकता की किती खाली खोल दरी आहे. जर तुम्ही इकडून सरकलात तर एकदम खाली दरी आहे. फक्त एक पॅच आहे, त्याच्यानंतर वरती एवढं काय नाही. तर या पॅचवरती येताना तुम्ही प्रिकॉशन खूप घ्या आणि ग्रीपवाले शूज आणि किंवा ग्रीपवाली तुमची कुठली सँडल असेल तर ती यूज करा. खालची खोपोली तुम्ही दिसते आणि आम्ही वरती आलेलो आहे. तर अजून हा थोडासा पॅच आहे वरती जाण्यासाठी. तर पावसामध्ये इकडून पूर्ण पाणी येत असतं, तर तुम्ही सांभाळून या. आदित्य सर आपल्या पुढे चालत आहे पिशवी घेऊन. मित्रांनो आता आपण या सेकंड स्टेपवरती पोहोचलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की तो पॅच पार झाल्यानंतर इकडे थोडी सपाटीची जागा आहे. तर इकडे माझ्या पाठी थोडं फोटो सेशन चालू आहे आणि खूप मस्त मजा येते हा ट्रॅक करायला. केपी वॉटरफॉल. आणि आमच्यासोबत माझा मित्र सौरभ खूप चांगला गाईड आहे, त्याच्यामुळे आम्हाला अजून खूप माहिती भेटते आणि खूप मजा येते हा ट्रॅक करायला. आणि पाठी तुम्ही इकडे बघू शकता की ही पूर्ण खोपली आहे. मित्रांनो आता आपण तिसरा टप्पा चालू करतोय इकडे वरती जायला. तर हा रोड आहे आपला, म्हणजे पायवाट आहे. तर इकडून आपला तिसरा टप्पा जायचा आहे. आपण अजून इकडे आहे सेकंड टप्प्यावरती. तर इकडून तिसऱ्या टप्प्याला ही वाट आहे. तर आपण पुढे जाऊया. मित्रांनो आता आपण थोडाच टप्पा पार करायचा बाकी आहे. तर तुम्ही इकडे पाठी बघू शकता की आपण या ट्रॅकवरती आलेलो आहे आणि याच्यावरून जे पाणी पडतं ते केपी वॉटरफॉल. आता तिसरा एंडच्या पट्ट्यावर जे आपण आलेलो आहे या रस्त्याने वरती जायचं आहे. आणि तुम्ही इकडे या साईडला बघू शकता की इकडे तुम्हाला ब्रिज दिसत आहे आणि हा केपी वॉटरफॉल आहे. तर या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर चला. आणि केपी वॉटरफॉलच्या इकडे थांबलेलो आहे. हे बघा तुम्ही पाठी माझ्या बघू शकता. खूप मस्त असं वातावरण आहे. हा सौरभ, याच्यामुळे आमची प्लॅन ट्रॅक पूर्ण सक्सेस झालेली आहे. तर थँक्यू सौरभ तुला आमच्या सर्वांकडून. थँक्यू व्हेरी मच ब्रो. हा बघा हा केपी वॉटरफॉल आहे आणि माझ्या पाठी हा ट्रॅक बघू शकता. चला थँक्यू. चला गणपती.